तो त्या शिवलिंगाकडे बघतच राहिला. त्याने तो केला, 50,000 लोकांची त्याने हत्या केली, कत्लेआम केलं. त्या मंदिराला त्याने लुटलं, जाळलं, त्या मंदिराचे त्याने तुकडे केले. आणि फक्त मंदिराचे तुकडे केले नाही, तर त्याने त्या शिवलिंगाचे देखील तुकडे केले. औरंगजेबाने तर 2 वेळा आक्रमण केलं. भाई 8 तारीख से कॉलेज शुरू हो रहे. हाँ भाई देखा, हमारे तैयारी कॉलेज की? वालों ने भी दी नोटिफिकेशन। फाइनली ऑफलाइन शुरू हो रहा है. हाँ फाइनली, फाइनली जाना पड़ेगा अभी। हाँ कॉलेज को ना. यस. पर अभी सोच रहा हूँ यार, कॉलेज शुरू होने से पहले कहीं घूम के आए, घूमकर कहीं कहीं कहाँ मतलब वो पे? एक 2-4 दिन की ट्रिप, 2-4 दिन की ट्रिप अरे पर। बाप रे. भाई भाई अगर 2-4 दिन की ट्रिप के लिए पैसे लगेंगे बहुत सारे. अरे हाँ, पैसे का भी कुछ जुगाड़ करना पड़ेगा, पैसे भी थोड़े कम है तो जुगाड़ थोड़ा तो पैसा करना ही भी। पड़ेगा. लेकिन मेरे पास एक तरीका है पैसे कमाने का, वो भी फ्री में. चलना चाहेगा? फ्री में? अरे वाह, क्यों नहीं? तो इसके लिए ये प्रोमो देख. आता सगळीकडेच बेरोजगारीचं वाढतं प्रमाण आपण बघतोय. स्वप्न, इच्छा पूर्ण करण्याचं तर सोडूनच द्या, सध्या आवश्यकता पूर्ण करण्यातच दिवस निघून जातोय. मग प्रश्न पडतो, एवढं पैसा खर्च करून, वेळ घालवून, मेहनत करून मिळवलेलं हे शिक्षण काय कामाचं? कारण या शिक्षण व्यवस्थेने आपल्याला शिकवलं नोकरी मिळवणं, नोकर बनणं, आणि आता तर नोकरीच नाही. आणि या शिक्षण व्यवस्थेने आपल्याला मालक बनणं तर शिकवलंच नाही. पण आता घाबरण्याचं कारण नाही मित्रांनो, कारण ग्रोप इन्व्हेस्टमेंट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपल्यासाठी घेऊन आली आहे घरी बसल्या पैसे कमवण्याची संधी. कोणाखाली नोकर नव्हे, तर स्वतःचे मालक बनण्याची संधी. मित्रांनो, तुम्हाला शेअर मार्केटबद्दल तर माहितीच असेल. जर तुम्हाला योग्य ते ज्ञान असेल तर तुम्ही शेअर मार्केटमधून भरपूर पैसे कमवू शकतात. जगामध्ये जेवढे पण श्रीमंत लोक आहेत त्या सर्वांनी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आता ग्रोपद्वारे तुम्हाला कोणताही पैसा गुंतवणूक न करता पैसे कमवण्याची आणि फ्रीमध्ये शेअर मार्केट शिकण्याची संधी प्राप्त होते, ज्यामध्ये बेसिक, ॲडव्हान्स, रिस्क मॅनेजमेंट या तिघी गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. आता मार्केटमध्ये या तिघं कोर्सची फी ऑनलाईन आणि ऑफलाईन कमीत कमी 20 ते 25,000 रुपये असेल, आणि तेच तुम्हाला इथं फ्रीमध्ये शिकवलं जात आहे. आता हा कोर्स कंपनीकडून फ्रीमध्ये मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त 2च गोष्टी करायच्या आहेत. पहिलं, डिस्क्रिप्शनमध्ये कोर्स रिलेटेड एक फॉर्म दिला आहे, तो तुम्हाला फिलअप करायचा आहे. आणि दुसरं, डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. झालं, संपला विषय. आणि एक बंपर ऑफर अशी आहे, जर तुम्ही ही प्रोसेस नोव्हेंबर एंडिंगच्या आधी केली तर कंपनीकडून तुम्हाला इंट्राडे आणि लॉंग टर्मचे प्रीमियम कॉल्स फ्रीमध्ये मिळतील. मित्रांनो, पैसे कमवण्याची ही द्विगुणित संधी सोडू नका. तो कैसा लगा ये प्रोमो? अरे वाह यार, बढ़िया था। मतलब बहुत सारा सीखने को भी मिल रहा है और उससे पैसे भी मिलेंगे। और जो चीज़ हम बाहर 20-25 हज़ार दे के सीखते हैं, ये हमें यहाँ पे घर बैठे फ्री में मिल रही है। क्यों नहीं सीखेंगे भाई, जरूर सीखेंगे। जी जी. वो लिंक भेज मुझे। लिंक डिस्क्रिप्शन में दी हुई है, जाके चुपचाप पहले साइन अप कर ले. ठीक है। तो कहाँ जाना है घूमने के लिए? कोई डेस्टिनेशन ढूंढी या नहीं? सोच रहा हूँ, मतलब ऐसा कुछ मतलब फिक्स तो नहीं है अब तक, कि देख रहा हूँ कि मतलब कुछ हिस्टोरिकल प्लेसेस को विजिट करूँ, हिस्टोरिकल साइट्स। हाँ, हमारे इंडिया की हिस्टोरिकल साइट्स बहुत दिनों से सोच रहा हूँ मैं, स्पेशली टेम्पल्स। हमारे जो टेम्पल्स है, जैसे कि अभी साउथ में बहुत सारे टेम्पल्स है पुराने वाले ना, जैसे कि Yes. हम्पी हो गए, यस. हम्पी के टेम्पल्स है। और तमिलनाडु में बहुत सारे टेम्पल्स है, बृहदेश्वर टेम्पल है। और केरला में बहुत सारे टेम्पल्स है, वहाँ जाने की सोच रहा हूँ। तो यार, नीचे जाने से पहले पहले अपने आसपास के जो है टेम्पल्स है हिस्टोरिकल, जो कि बहुत ही इंपॉर्टेंट है, उनको पहले विजिट कर लेते हैं ना. अपने आसपास के कुछ मुझे मतलब दिमाग में नहीं आ रहा है। बहुत से महाराष्ट्र से थोड़े से ही दूर उज्जैन है अपना. उसके बाद में सोमनाथ टेम्पल है. सोमनाथ टेम्पल की तो मतलब बात ही कुछ और है. अरे हाँ, सोमनाथ। यस.
सोमनाथ टेम्पल, हाँ मेरे वो दिमाग में नहीं आया यार, सोमनाथ टेम्पल भी जाना चाहिए तो मतलब जबरदस्त टेम्पल है, जबरदस्त टेम्पल है वो। बहुत जबरदस्त, मतलब मैंने उसके बारे में थोड़ा बहुत सुन के तो रखा है। क्या सुना है? बहुत मतलब कि बहुत सारे, कि वो मंदिर बहुत क्या कहते हैं ना, वहाँ पे बहुत सारा सोना और गोल्ड के जो ऑर्नामेंट्स होते हैं ना, पुराने जमाने में जो हमारे राजा वगैरह थे, तो वो अपनी पूरी संपत्ति एक अभी हमारे पास यहाँ बैंक्स होती है, तो तब बैंक्स नहीं थी, तो ये सब पैसा जो है वो मंदिरों में रखा जाता था। और उस जमाने में ये सोमनाथ टेम्पल जो है वो पैसे रखने के लिए बहुत सेफ जगह मानी जाती थी। तो फिर वहाँ वो सारा सोना वगैरह सब रखा जाता था। तो सोना था मतलब अभी चोरी तो होने वाली है। तो लोगों को पता चला, इन्वेजन्स हुए, अटैक्स हुए, और मैंने सुना है कि 17 बार उस मंदिर को लूटा गया। जी। लूटा गया और उसको तोड़ा भी गया, जी। और 17 बार उसको फिर से बनाया गया। जी। तो वही देखने जाना है कि मतलब क्या है उस मंदिर में, ऐसा मतलब कि क्या राज है इतना कि उस मंदिर को 17 बार लूटा गया। और इतना मतलब संपन्न कैसे था वो मंदिर, 17 बार लूटने के बाद भी वहां पे इतनी संपत्ति थी, है ना। और स्पिरिचुअली भी उसका जो इम्पोर्टेंस है वो बहुत है ना, कि क्या कह सकते हैं कि बहुत है ना, क्या कहते हैं, आई डोंट हैव अ वर्ड फॉर दैट। निश्चितच स्पिरिच्युअल बेनिफिट्स आहेत, स्पिरिच्युअल कारणे आहेत. 12 ज्योतिर्लिंगापैकी हा एक आहे, किंबहुना पहिले ज्योतिर्लिंग आहे. चंद्रदेवाने याची स्थापना केली होती. चंद्रदेवाला प्रजापती दक्षाकडून शाप मिळाला होता आणि मग त्या शापापासून वाचण्यासाठी त्याने शिवाची आराधना केली, महामृत्युंजय मंत्राचा जाप केला आणि मग शिवाने त्याला प्रसन्न होऊन वरदान दिलं आणि मग त्याने हे मंदिर स्थापन केलं. चंद्राचं एक नाव सोम पण आहे. सोमचे नाथ म्हणजे सोमनाथ, म्हणून असं या मंदिराचं नाव सोमनाथ मंदिर पडलं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, बट एक गोष्ट जी आपल्याला माहिती नाही ती म्हणजे या शिवलिंगाबद्दल. या मंदिराचं शिवलिंग अद्भुत होतं, कारण या मंदिराचं शिवलिंग हवेत तरंगणारं होतं. येस, फ्लोटिंग शिवलिंग. अरे बापरे. और ये कोई मिथ्या कथा नहीं है, ये सच है, ये फॅक्ट आहे. सन 1024 तक, इसवी सन 1024 पर्यंत ते शिवलिंग हवेत तरंगणारं होतं. 1024 पर्यंत त्या मंदिरावर ऑलरेडी आक्रमण झालेली होती. ऑलरेडी 4 ते 5 वेळा त्या मंदिराला लुटलं गेलं होतं, तोडलं गेलं होतं, बट तरी सुद्धा 1024 पर्यंत त्या मंदिराची कीर्ती आणि संपत्ती पीकवर होती. आणि म्हणून जगभरातून लोक त्या मंदिराला बघायला यायचे, ते अद्भुत शिवलिंग बघायला यायचे. मोहम्मद गझनवी भारतात आला तर त्याचं भारतात येण्यामागे एक कारण हे सोमनाथ मंदिर देखील होतं. आणि आपल्याला कागदपत्र भेटतात, जेव्हा त्याने या मंदिरावर आक्रमण केलं आणि जेव्हा त्याने ते हवेत तरंगणारं शिवलिंग बघितलं, तेव्हा तो हक्काबक्का राहिला. तो त्या शिवलिंगाकडे बघतच राहिला. त्याने त्याच्या माणसांना पाठवलं की जा आणि बघा की हे शिवलिंग हवेत तरंगतं कसं काय. त्याचे माणसं गेले, त्यांनी तपास केला, पण त्यांना काही सापडला नाही. आणि मग त्याने ठरवलं की तो या शिवलिंगाचे तुकडे करून टाकेल, तोडून टाकेल, भंग करून टाकेल. मग साहजिकच प्रश्न उभा राहतो की मग त्या काळाचे राजे लोक झोपलेले होते का, ते काय करत होते? तर असं नाही. निश्चितच त्या काळातील राजे लोकांनी त्या मंदिराचं बचाव केलं, रक्षण केलं आणि ते पुढे आले, लढले ते. बट दुर्दैवाने मोहम्मद गझनवीने त्यांचा पराभव केला. 50,000 लोकांची त्याने हत्या केली, कत्लेआम केलं. त्या मंदिराला त्याने लुटलं, जाळलं, त्या मंदिराचे त्याने तुकडे केले. आणि फक्त मंदिराचे तुकडे केले नाही, तर त्याने त्या शिवलिंगाचे देखील तुकडे केले. आणि ते तुकडे त्याने त्याच्या मस्जिदच्या पायऱ्यांमध्ये टाकले, जेणेकरून त्या मस्जिदमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पाय त्या शिवलिंगाच्या तुकड्यांवर पडावे. त्याने अपार लूटमार केली त्यावेळेला. आणि फक्त त्यानेच नाही, अनेक लोकांनी तिथं आक्रमण केले. औरंगजेबाने तर 2 वेळा आक्रमण केलं. औरंगजेबाने त्याच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये 2 वेळा त्या मंदिराला तोडलं. पहिल्यांदा सन 1665 मध्ये, तेव्हा त्याने ते मंदिर तोडलं. आणि मग त्याने काही वर्षांतर बघितलं तर अजून पण लोक तिथं, आपले हिंदू लोक तेव्हा तिथं पूजा करत होते, तिथं प्रार्थना करत होते. त्याने पुन्हा दुसऱ्यांदा आक्रमण केलं 1707 मध्ये. त्याने त्या मंदिराला पुन्हा तोडलं, तिथे पुन्हा कत्लेआम केली आणि तिथे त्या मंदिराच्या वरती मस्जिद बांधली. आता
एक कोइन्सिडन्स बघ, आता याला कोइन्सिडन्स तू म्हण किंवा मग मॅजिक म्हण किंवा मग काहीही म्हण, पण एक गोष्ट बघ, मोहम्मद गझनवीने अनेक युद्ध केले, त्याने अनेक मंदिरे लुटली, पण त्याला काहीच झालं नाही. बट जेव्हा त्याने सोमनाथ मंदिरावर आक्रमण केलं आणि त्या शिवलिंगाचे तुकडे केले आणि तो ती लूट घेऊन, ते तुकडे घेऊन तो त्याच्या मायदेशी परतला, तेव्हा काही वर्षातच त्याला क्षयरोगाने तो मृत्यू पावला. विचार कर, त्याने इतके युद्ध लढले, त्याला काहीच झालं नाही, पण हे मंदिर तोडल्यानंतर त्याला काही वर्षातच क्षयरोग झाला आणि तो मेला. सेम गोष्ट औरंगजेबाच्या बाबतीत. औरंगजेबाने जेव्हा पहिल्यांदा या मंदिरावर आक्रमण केलं आणि याला तोडलं, ते म्हणजे सन 1665ला, आणि सन 1667ला त्याचा जागतिक अपमान झाला, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट. औरंगजेब काही साधा माणूस नव्हता, व्यक्ती नव्हता. तो त्या काळात जगभरातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी दुसऱ्या स्थानाला होता. आणि त्या व्यक्तीने जेव्हा 1665मध्ये या मंदिराला आक्रमण केलं, तोडलं, तर त्याच्या 2 वर्षानंतरच 1667मध्ये त्याचा जागतिक अपमान झाला, ती म्हणजे आग्र्याची सुटका महाराजांची. आणि दुसऱ्यांदा जेव्हा त्याने आक्रमण केलं 1707मध्ये, तेव्हा 1707मध्ये महाराणी ताराबाई सरकार म्हणजे महाराणी ताराबाई या गादीवर बसल्या आणि मग त्याने औरंगजेबाची कीर्ती, त्याची संपत्ती सर्व काही धुळीला मिळवलं. औरंगजेबाचं स्वप्न होतं की संपूर्ण भारतावर मुघल साम्राज्याचं राज्य असावं, संपूर्ण भारत हा मुसलमान व्हावा. त्याचं हे स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठीच तो दख्खनवर स्वारी करण्यासाठी आला होता. त्याला दख्खन जिंकायचं होतं. त्याच्याकडे सगळं काही होतं, सैन्य होतं, पैसा होता, सगळं काही होतं. तो जिंकू शकत होता, बट तो नाही जिंकला. शेवटी तो या सह्याद्रीच्या चक्रव्यूहामध्ये असा अडकला की त्याची इच्छा काय होती, सगळं सोडा, भारतावर एक छत्री अंमल, मुघल साम्राज्याचं राज्य, मुसलमान, सगळ्यांना मुसलमान करणं, मुस्लिम करणं, हे सगळं सोडून द्या. माझी फक्त शेवटची एक इच्छा आहे की मला आग्र्याला मरायचं आहे. बट त्याची ती शेवटची इच्छा सुद्धा पूर्ण झाली नाही, तो इथंच मेला. नुकतंच तू ऐकलं असेल की मुकेश अंबानी $200 बिलियन क्लबमध्ये सामील झाला संपत्तीच्या बाबतीत. आता मी तुला सोमनाथ मंदिराच्या लुटीबद्दल एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो, ऐक. ऑफिशियली त्याला मंदिराला 17 वेळा लुटलं गेलंय, तोडलं गेलंय, बट मी त्याच्याबद्दल बोलत नाही. त्या 17पैकी मी एका लुटीबद्दल बोलतोय, मोहम्मद गझनवीच्या. मोहम्मद गझनवीने जेव्हा त्या मंदिराला लुटलं, त्याच्यामध्ये हिरे, मोती, सोने, चांदी सगळं काही होतं. तर त्या काळी त्या लुटीची किंमत 20 दशलक्ष दिनार होती. आणि त्याला जर आपण आजच्या करन्सीमध्ये कन्वर्ट केलं तर त्याची किंमत $250 बिलियन एवढे होतील. $250 बिलियन एका लुटीतून. त्या मंदिराला 17 वेळा लुटलं गेलंय. मी त्या 17 लुटींची गोष्टच करत नाही, मी त्या 17पैकी एका लुटीची गोष्ट करतोय. त्या 17पैकी एका लुटीची किंमत $250 बिलियन एवढी होती. मतलब तुम इमेजिन कर सकते हो कि बाकी जो लूट हुई उसमें कितना, मतलब कितनी संपत्ती हो सकती थी. मग विचार कर, भारतामध्ये हजारो लाखो मंदिरं आहेत, भारताची संपत्ती केवढी असेल. भारत को सोने की चिड़िया ऐसे ही नहीं कहा गया. लेकिन सोने, चांदी, हीरे, मोती, ये भारत की ताकत नहीं है, ये भारत की पहचान नहीं है. कैसे बताऊं? तर एक भारतातले एक संत होते, ते परदेशात गेले. परदेशात गेल्यानंतर त्याला तिथल्या लोकांनी विचारलं की तुम्ही इथं कशासाठी आलात. तेव्हा ते संत म्हणाले की तुम्ही आमच्या भारत देशावर आक्रमण केलं, राज्य केलं, हिरे, मोती, चांदी, सोने, सगळं काही अमूल्य वस्तू तुम्ही घेऊन गेले. बट तुम्ही या सर्वांपेक्षाही अमूल्य आणि महागडी गोष्ट, ज्याची किंमत करता येणार नाही, अशी गोष्ट तुम्ही घेऊन जायचं विसरूनच गेले, आणि ती म्हणजे अध्यात्म. आणि तेच मी तुम्हाला द्यायला आलोय. तर भारताची खरी ओळख, भारताची खरी ताकद सोने चांदी नाही आहे. भारताची खरी ताकद अध्यात्म आहे.